गुड मॉर्निंग. शुक्रवारचा दिवस आणि आम्ही सकाळीच का निघालो फिश आणायला. प्रावाला खूप दिवस झाले फिश दिली नव्हती आणि ती खूप आवडीने खाते, म्हणून म्हटलं चला आज फिश घेऊन येऊया. घरी येताना तिच्यासाठी उसाचा रसही घेतला, पण ती तो अजिबात प्यायली नाही. ग्लास बघूनच लांब पळायला लागली. त्यानंतर फिश वगैरे क्लीन केली आणि दुपारी आमच्यासाठी छान ती फ्राय केली. प्राव्यासाठीही मी सुरमई फ्राय केली होती आणि प्राव्या बघा एवढी खुश झाली फिश बघून. तिला असं होत होतं की मम्मा मला कधी भरवणार फिश. संध्याकाळी भूषण क्रिकेट खेळायला गेला. आम्ही मायले की दोघीच घरी होतो आणि आम्हाला खूप बोर होत होतं. प्राव्याने कुठून तरी एक धागा शोधून आणला आणि आत्ता आम्ही त्या धाग्याबरोबर खेळण्यातच आमचा अर्धा पाऊण तास घालवला. भूषणला यायला 11 वाजले आणि त्याने येताना आमच्यासाठी छान रोस्टेड आल्मंडचं आईस्क्रीम आणलं होतं. मी ते खायला घेतलं तर प्राव्याही माझ्या मागे मागे आली ते खाण्यासाठी. तिलाही थोडंसं भरवलं आणि त्यानंतर तिला झोपवायला घेतलं, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी बाहेर जायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि आम्ही निघालो सुरुची बीचला जायला. आधीमध्ये रस्त्यामध्ये ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर थेट पोचलो बीचवर. बीचवर गेल्या गेल्या प्राव्या एवढी खुश झाली की लगेचच पाण्याकडे धाव घेतली. तिचे कपडे चेंज केले आणि त्यानंतर रुदा आणि प्राव्याची मस्ती सुरू झाली. प्राव्याने एवढी पळापळ केली असेल बीचवर, पण तिने खूप एन्जॉय केलं तिकडे आणि तिला पाण्यात खेळायला तर खूपच जास्त आवडतं. त्याला रात्र झाली आणि असा छान दिवस संपवला. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या ब्लॉगमध्ये.